आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. मायनीतील राष्ट्रीय मार्गावरील नागरिकांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे काम पुन्हा सुरू. खटाव तालुक्यातील मायनी येथे भिकवण मिरज या दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय मार्गाचा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. मायनी येथील अत्यंत रहदारीच्या असलेल्या चांदणी चौकामध्ये मध्यभागी सर्कल, बस थांबा, फुटपाथ व गाव भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथदिवे असणे गरजेचे आहे. अशा प्रकारची मागणी मायनीकर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व मायनी पत्रकार संघाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मायनी येथील नागरिकांनी सदर मागण्या पूर्ण होईपर्यंत पुढील काम होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन काम बंद पाडले होते. या संदर्भात उपअभियंता पाटील व त्यांचे सहकारी, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्या समावेत चर्चा करून सर्व मागण्या मान्य केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे सदर रस्त्याचे बंद पाडण्यात आलेले काम पुन्हा सुरू होण्याच्या मार्गातील अडसर दूर झालाय. मायनी ग्रामपंचायतीमध्ये उपअभियंता पाटील व त्यांचे अधिकारी व मायनीचे सरपंच सोनाली माने, उपसरपंच दादासाहेब कचरे यांच्यामध्ये चर्चा होऊन सर्व बाबी मंजूर करण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. या चर्चेवेळी सरपंच प्रतिनिधी रणजित माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्नील घाडगे, मायनी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जाधव व सदस्य किशोर माळी, हेमंत जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कणसे, डॉक्टर विकास देशमुख, मनसूरबाई नदाब आदी प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले. मायनी चांदणी चौक येथे 4 मीटर व्यासाचे सर्कल तयार करणे, तसेच सर्कलच्या मध्यभागी हायमास पोल व सीसीटीव्ही कॅमेरे उभारणे, सर्कलच्या दोन्ही बाजूस 30 मीटर लांबीचे दुभाजक तयार करणे, तसेच या नवीन तयार झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस पथदिवे उभारणे, मुख्य सर्कल पासून 4ही बाजूस 12 मीटर लांबीच्या व्यासाचा चौक तयार करणे, तसेच तयार करण्यात आलेल्या दोन्ही बाजूच्या गटाराच्या बाजूस 2 ते 3 मीटर रुंदीचा रस्ता तयार करणे आदी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून या सर्व बाबींचा नकाशा मंजूर करून मायनी ग्रामपंचायतकडे लेखी स्वरूपात देण्यात आला. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.